नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। हिवाळी अधिवेशनाचं आज सूप वाजलेलं आहे, पण हिवाळी अधिवेशनात आज 6व्या दिवशी नेमकं काय काय घडलं जाणून घेऊया सुपरफास्ट मधून। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली आहे। अधिवेशनानंतर विरोधी पक्षांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद पार पडली। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील सेलगाव लवणे या ठिकाणी ग्रामसेवक आणि तलाठ्यावर कारवाई करा, आमदार सुमित वानकडे यांची विधान भवनात मागणी। कारंजा तालुक्यातील सेलगाव लवणे या गावामध्ये 21 जुलै या दिवशी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे त्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्या गावामध्ये एकंदरीत 577 शेतकरी आहेत, परंतु प्रशासनाने फक्त 244 खातेदारांचं आणि शेतकऱ्यांचं पंचनामा केले आणि त्यांचेच प्रस्ताव पाठवले। माझं या सर्व गावकऱ्यांचं म्हणणं आहे की त्या गावातील ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, त्यांनी घरी बसून पंचनामे केले आणि उर्वरित जवळपास 200 शेतकरी हे नुकसान भरपाईपासून वंचित आहेत। नुकसान भरपाईपासून वंचित ठेवणाऱ्या या सर्व अधिकाऱ्यांवर चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई। पीक विमा घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा, पीक विमा माफिया कोण आहेत ते शोधून काढा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांची सभागृहात मागणी। आजकाल विमा माफिया नावाचा नवीन शब्द प्रयोग या सभागृहात होतोय, पण विमा माफिया कोण आहेत? 1 रुपया शेतकऱ्यांचा जरी असला तरी बाकीचे पैसे सरकारने भरलेले आहेत। त्यामुळे आज करोडो रुपये हे सरकारचे त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या मार्गाने या विमा कंपन्यांनी घेतले। पण या विमा कंपन्या कोणत्या आहेत याची नावं सभागृहात द्या आणि या विमा कंपन्यांनी CSR फंड कोणाकोणाला दिलाय याची देखील माहिती घ्या आणि त्यामुळे याची एसआयटी चौकशी करा अशी मागणी मी केली। सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून आदित्य ठाकरेंचा माजी शालेय शिक्षण मंत्री केसरकरांवर निशाणा आहे। महायुती सरकारच्या मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेश योजनेतील मलाई खाल्ली असा आरोप ठाकरेंचा आहे। शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांचे गणवेश मिळाले नाहीत। काल या सरकारने हा निर्णय घेतला ते स्क्रॅप करण्याचा। जरी चांगला निर्णय असेल तरी ज्या व्यक्तीला मंत्रिमंडळात घेतलं नाहीये, जे आधी शालेय शिक्षण मंत्री होते, त्यांच्यावर चौकशी होणार आहे का? कारण भ्रष्टाचार आहे की नाही हा एक विषय चौकशीत आला पाहिजे, पण अनियमितता जरूर झालेली आहे। मग ही फायनान्शियल आहे, ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, ह्याच्यावर जो काही बारकाईने अभ्यास होईल तो लोकांसमोर येणं गरजेचं आहे। कारण तुम्ही हा विषय लक्षात घ्या की जे शालेय शिक्षण मंत्री होते तत्कालीन केसरकर साहेब, त्यांनी शाळेतल्या मुलांचा गणवेश देखील सोडला नाही, त्याच्यातली देखील मलाई करण्याचा प्रयत्न केला आणि हे अतिशय लाज वाटण्याची गोष्ट आहे, शरमनाक गोष्ट आहे आणि ह्याच्यावर मला वाटतं कारवाई होणं गरजेची आहे। खातेवाटपावरून महायुतीत खलबतं सुरू आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये खातेवाटपावरून चर्चा झाली आहे अशी सूत्रांची माहिती आहे। ज्या काही घोषणा झाली, मंत्री झालेत, नागपूरमध्ये झालेत आणि बिचारे अजूनही पोटपोल त्यांना मिळालं नाही। त्यांना काही कळतच नाही की आम्ही नेमकं काय आमचं मंत्रीचं काम आहे की नाही आहे। बिनपगारी सध्या आता त्यांचं काम चाललेलं आहे। त्यामुळे गंमत लोकशाहीची या पद्धतीनं चाललेली आहे असं आम्हाला वाटतं आहे। अखेर सरकार त्यांचा आहे, काय निर्णय घ्यायचा आहे, स्वतःच मुख्यमंत्र्यांनी सगळे खाते आपल्याकडे ठेवावं का आम्हाला वाटतं काय करायचं तो त्यांचा। पण काय होतं की ही लोकशाहीची थट्टा आहे। बऱ्याच खात्यांचं कामकाज आता उपमुख्यमंत्र्यांकडे सुद्धा कोणतेही खातं नाही, कारण खातं कोणतं आपल्याकडे असावं याच्यासाठी अजूनही वाद चालू आहे। नंतर पक्षांतर्गत सुद्धा आपल्या पक्षाला मिळाल्यानंतर ते कोणाला दिलं पाहिजे याच्यातही वाद चालू आहे आणि या सगळ्या ह्याच्यात मला असं वाटतं हे वर्ष सरणार आहे। हे 2024 सरल्यानंतरच या राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होईल। विदर्भाला आणि वैदर्भीय जनतेला न्याय मिळावा म्हणून उपराजधानी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची तरतूद आहे। मात्र यंदा विदर्भात होत असलेल्या हिवाळी अधिवेशन खऱ्या अर्थानं विदर्भाकडे दुर्लक्ष करणार आहे असा आरोप विरोधकांकडून करण्यात आलेला आहे।
विधानसभेत अबू आझमी आणि नितेश राणेंमध्ये खडाजंगी झालेली आहे। अबू आझमी यांच्याकडून विधानसभेत हिंदू मुस्लिम मुद्दा उपस्थित झालाय। अध्यक्ष महोदय, मुसलमानों को क्यों मजबूर किया जाता है? विशालगढ़ में मस्जिद के ऊपर चढ़कर गुंबद पे हथौड़ा मारा गया, सबने अपनी आंखों से देखा। अध्यक्ष महोदय, मैं मुख्यमंत्री जी, मैं आपका ध्यान दिलाना चाहता हूं कि विशालगढ़ में मस्जिद में घुसकर कुरान शरीफ जलाया गया, वहां पर 45-50 लोगों का घर बिल्कुल तोड़ दिया गया। क्या गलती थी उनकी अध्यक्ष महोदय? ये सिर्फ हिंदू और मुसलमानों के बीच में जिस तरह से झगड़ा कराया जा रहा है, उसमें कहीं ना कहीं मुख्यमंत्री जी को आपको रोक लगाना जरूरी है। महाराष्ट्र के अंदर लॉ एंड ऑर्डर दुरुस्त करना है। आप देख लीजिए इन वजह से कितने झगड़े बढ़ते रहते हैं। आप एक बार एक कानून बना दीजिए। किसी ने किसी महापुरुष के खिलाफ बोला, किसी ने पैगंबर इस्लाम के खिलाफ बोला, किसी ने मंदिर मस्जिद का झगड़ा शुरू किया, किसी ने यह कहा कि इस देश में 20 लाख मुसलमानों को मार देना चाहिए। अध्यक्ष महोदय, मैं हाथ जोड़ के आपसे निवेदन करना चाहता हूं, मैं मुख्यमंत्री जी का ध्यान इधर चाहता हूं कि आप एक कानून बना दीजिए अध्यक्ष महोदय कि अगर किसी ने धर्म के खिलाफ या ऐसे महापुरुषों के खिलाफ बोला तो कम से कम ऐसा कानून बने कि उसकी जमानत ना होने पाए और कम से कम 2-4 साल जेल में रहे और 10 साल की सजा उसको होना चाहिए। अध्यक्ष महोदय, हिंदू मुसलमानों को आपस में भाईचारगी करना बहुत जरूरी है। अध्यक्ष महोदय, मुसलमानों के प्रेम का देश है, आपस में मिलकर रहने वाला देश है, हमारी संस्कृति है एक दूसरे के साथ प्यार मोहब्बत। अध्यक्ष महोदय, जब दिवाली और होली आए तो मुसलमान जाकर उनको मुबारकबाद दे, जब ईद और बकरीद आए तो हिंदू भाई जाकर मुबारकबाद दे। ये देश में होना चाहिए। मंत्री महोदय बोला, अध्यक्ष महोदय हरकत है, अध्यक्ष महोदय अबू आझमी जी जे बोलतायत त्यांना जास्त भाईचारा विचारा ह्या गोष्टी बोलतायत, त्याच्यात काय नाहीये, पण चुकीची माहिती बोलतायत, दुसरी बाजू समजून घेत नाहीत। पहिले गणेश चतुर्थीवर कोण दगड, मिरवणुकीवर कोण दगड मारणार, आमच्या मंदिरं कोण तोडणार, आमच्या इथे हे भाईचाराचे लेक्चर थोडे हे फतवा काढणाऱ्या लोकांना अगर त्यांनी वेळेत दिले असते ना तर अशी भाषणं द्यायची वेळ आली नसती। मग या सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय त्यांना व्यवस्थित समजा, आम्हाला त्यांचं भाषण ऐकायचं आहे, कारण आता आम्ही मंत्री झालोय, आता आम्ही ऐकणार, काय हरकत नाही। पण अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती करतो की ह्यांना वस्तुस्थितीला धरून बोलायला सांगा, बाकी जास्त सत्य काय हे महाराष्ट्राची जनता चांगल्या पद्धतीने ओळखते। बोला अध्यक्ष महोदय, 1 मिनट अध्यक्ष महोदय, ये मोहन भागवत साहब को मानते हैं कि नहीं मानते हैं? आदरणीय मोहन भागवत साहब ने कल ही कहा है ये नेता लोग जो है ना अपना कद बढ़ाने के लिए ये सब कर रहे हैं। ये श्री मोहन भागवत जी की बात है, बंद करो ये सब चीजें अध्यक्ष महोदय। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार सुरेश धस यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतील भ्रष्टाचारावरून माजी कृषी मंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे। तुमच्या नावावरची जमीन आहे, तुम्हीच विमा उचलला पाहिजे ना। अरे माझ्या नावावर, तुमच्या नावावरच्या जमिनीचा विमा मी उचलल्यावर कसं चालेल? आणि गोरगरीब सामान्य शेतकऱ्याला 2020चा विमा मिळालेला नाही, बीडमध्ये 2023चा मिळालेला नाही, अजून 24चा तर पत्त्याच नाही, आणि घोटाळे ते आकडे ते एवढाले मोठाले येतात। मग माझी विनंती आहे, माझं म्हणणं आहे, कृषी मंत्र्यांनी नेमकं काय केलंय आणि याच्या याद्या, ह्या ज्या याद्या माझ्याकडे मिळालेल्या आहेत ह्या संपूर्ण याद्या त्यांच्या पोर्टलमधून त्यांनी ओपन कराव्यात। खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानाची रेकी करण्याचा मुद्दा सभागृहात गाजला आणि यावरून नितेश राणे यांनी हल्लाबोल केलाय। पाहूया। मच्छर मारण्यासाठी गुड नाईटचं कॉईल लावायला लागतं, त्याला रेकी करण्याची गरज नाही। कदाचित खिचडी चोर नेमकं कुठे राहतो हे पाहण्यासाठी कोणतरी बाईकवर आलं असेल की बाबा खिचडी कुठे डिलिव्हर करायची आहे, म्हणून एवढं काही तर गांभीर्याने घेण्याची गोष्ट नाही। मच्छराला मारण्यासाठी कोण कधी रेकी करत नाही, आणि संजय राजाराम राऊतचं महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये एवढं काही महत्व नाही की त्याला कोणतरी मारण्यासाठी रेकी विकी करेल। मच्छराला मारायचं असेल तर आम्ही त्याच्या बंगल्याच्या अवतीभोवती गुड नाईटचे कॉईल लावून टाकू, मच्छर जातील, संपतील। संजय राऊत यांच्या निवासस्थानाची रेकी करण्यात आल्याची घटना शुक्रवारी समोर आली आणि या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली असून यामध्ये आढळलेले 4 तरुण हे सेल्समॅन आणि इन्स्टा आयसीटी सोल्युशन या कंपनीचे कर्मचारी असल्याचं देखील कळतंय। मोबाईल नेटवर्क ड्राईव्ह टेस्ट असतो आणि यासाठी जे ही कामगार होते
तर ते कामगार ते आपण काम करत होते आणि त्या अनुषंगाने ते आलेले होते आणि ते त्यांचा टेस्ट करून ते गेले. परंतु ज्या पद्धतीनं जे माहिती मिळाली तर ती आम्ही दिवसभरामध्ये व्हेरीफाय केली आणि व्हेरीफाय केल्यानंतर अशा पद्धतीने ते कामगार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. कामगार आहेत. मोबाईल जे स्ट्रेंथ आहे, मोबाईलचे स्ट्रेंथ ते नेटवर्क जे आहे कशा पद्धतीने आहे ते टेस्ट करत होतं आणि ती गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे. भोयर पवार समाजाकरता छत्रपती राजा भोज महामंडळ स्थापन करा, काटोलचे आमदार चरण सिंग ठाकूर यांची हिवाळी अधिवेशनात मागणी आहे. माझ्या काटोल निर्वाचन क्षेत्रातील काटोल व नरखेड भागातील MIDCच्या क्षेत्रामध्ये मोठा आधार त्या ठिकाणी मिळणार आहे. महोदय, एक विनंती माझी आहे, भोयर पवार समाज मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये 20 लाख लोकसंख्या असलेला समाज त्या ठिकाणी आहे. या अनेक महामंडळ आपण स्थापन केलेले आहे सरकारने. त्याच पद्धतीने चक्रवर्ती राजा भोज महामंडळ स्थापन करून भोयर पवार समाजाच्या युवकांना त्या ठिकाणी महामंडळाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून द्यावी, ही शासनाला माझी विनंती आहे. राज्यातील बनावट औषधांवरून अंबादास दानवे आक्रमक झालेले आहेत. राज्यात बनावट औषधांचा सुळसुळाट सुरू असल्याचा दानवेंचा आरोप आहे. बनावट औषधी दिली जाते. या बनावट औषधी डॉक्टरांनी ओळखल्या होत्या, त्याच्यावर स्थगिती दिली होती, परंतु तत्कालीन मंत्र्यांनी ही स्थगिती उठवली आणि पुन्हा एकदा या बनावट औषधी वेगवेगळ्या रुग्णालयात पोहोचलेल्या आहेत. दीड वर्ष या बनावट औषधीचा तपास झाला नाही आणि ही सगळी बनावट औषधी रुग्णांना दिली गेली, अशा प्रकारची राज्याची स्थिती आहे. आणि असं असतानाही कोणत्याही अधिकाऱ्यावर, कोणत्याही मंत्र्यावर सरकार कारवाई करत नाही. उत्तराखंड असेल, झारखंड असेल, इथल्या या कंपन्यात जवळपास 5 कंपन्यांनी सप्लाय केला. या 5 कंपन्या कोण हे बघण्याची ताकद सुद्धा आपल्या सरकारने घेतली नाही, तत्कालीन मंत्र्यांनी घेतली नाही, अधिकाऱ्यांनी घेतली नाही. 5 लाख कोटीच्या वर राज्यावर कर्ज आहे. जेवढं बजेट आहे त्यापेक्षा अधिक नियोजन केलंय. पुरवणी मागण्या विकास कामांसाठी नाही तर नियमित खर्चा करतायत, अंबादास दानवेंचं वक्तव्य आहे. आज 8 लाख कोटीच्या वर या राज्याच्या डोक्यावर कर्ज आहे. मागच्या काळामध्ये विविध खात्याच्या मंत्र्यांनी जेवढं त्यांचं बजेट आहे त्याच्यापेक्षा 5 पट 10 पट BNC सार्वजनिक बांधकाम सारख्या खात्यानं तर 13 पट नियोजन केलेलं आहे. आणि असं असताना तुम्ही काय करू शकता, कोणते खर्च कमी करू शकता. आता पुरवणी मागण्या आलेल्या आहे 35,000 कोटीच्या. या सगळ्या बघितल्या तर नियमित खर्चासाठीच मेजॉरिटी ना, काही विकास कामासाठी नाहीये. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटत नाही की येणारं 5 वर्ष हे राज्य आर्थिक स्थिरस्थावर होऊ शकतं. दर्जेदार कपडा मिळवण्याकरता केंद्रीय कमिटी मॉनिटर करते. शालेय गणवेश स्कीमला पहिल्याच वर्षी अडचणी निर्माण झाल्या. शालेय गणवेशासंदर्भात केसरकरांचं स्पष्टीकरण आहे. आयत्या वेळेला त्यांनी कळवल्यानंतर प्रोडक्शन थांबवण्यात आलं. स्टील ग्रे कलरचे कपडे नव्याने तयार करण्यात आले आणि त्याच्यामुळे जो काय विषय झालेला होता, आणि मी मंत्री म्हणून कुठेतरी दौऱ्यावर होतो त्यावेळेला माझ्या डिपार्टमेंटने मला याची कल्पना दिली नाही. कल्पना दिल्यानंतर मी स्काउट गाईडला फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुमची 80% मुलं ही महाराष्ट्रातली आहे, विसरू नका. असा काहीतरी निर्णय घ्याल तर आम्ही तुमच्याकडची मेंबरशिप रद्द करू, कारण स्काउटच्या 2 संस्था आम्ही दुसऱ्या संस्थेकडे जाऊ. मग त्यांनी आपला स्काय ब्ल्यू हा कलर कायम ठेवलेला आहे आणि पुढल्या वर्षीपासून स्काय ब्ल्यू कलरचे कपडे सगळ्या मुलांना मिळणार. आणि मग ह्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा प्रश्न काय आला, एक सांगतो, आज जी शिवसेना तळाला जाते ह्याला एकमेव कारण आदित्य ठाकरे आहेत. 42 मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी मुख्यमंत्री म्हणूनच सर्व कारभार चालवत आहेत. 2 उपमुख्यमंत्र्यांनाही काही मिळालेलं नाही, भास्कर जाधवांचं वक्तव्य आहे. एकूण 42 मंत्र्यांनी शपथ घेतली आणि 42 मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी सुद्धा घटनात्मक दृष्ट्या फक्त आणि फक्त मुख्यमंत्री हेच फक्त मंत्री म्हणून कारभार चालवत आहेत. बाकीच्यांना अजून कुठल्याही प्रकारचं खातेवाटप झालेलं नाही. म्हणजे 2 उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारचं खातेवाटप न करता हे सरकार चाललंय. आणि म्हणून या सरकारनं संपूर्ण देशामध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे की 42 मंत्र्यांपैकी 41 मंत्री हे बिन खात्याचे मंत्री म्हणून
आणि अधिवेशन काळामध्ये सुद्धा बिन खात्याचे मंत्री राहण्याचा विक्रम मला वाटतं विद्यमान सरकारच्या नावावर नोंदला जाईल. हे पहिलं अधिवेशन असं असेल ज्यामध्ये खातेवाटप झालेलं नाही. खातेवाटपासंदर्भात महायुतीमध्ये अजूनही एकमत झालेलं दिसत नाही. सचिन अहिर यांचं वक्तव्य. एक तर मंत्रिमंडळाचा विस्तारच एक दिवस अगोदर झालं, अजून खाते वाटप झालेले नाहीये आणि कदाचित सत्ताधाऱ्यांना ही भीती असेल की खाते वाटप झालं तर विधानसभेच्या परिसरामध्येच हमरातुमरी सुरू होतील का. कारण आपण बघितलं असेल 11 ते 12 वरिष्ठ वेगवेगळे तिन्ही पक्षाचे नेते हे या अधिवेशनामध्ये पाहायला मिळाले नाही. पाहिलं तरी देखील एकाचा तोंड इकडे एकाचा तोंड तिकडे, एक जण एक बोलतोय, दुसरा जण एक बोलतोय. मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अर्धे वेळ यांना समजवण्यामध्ये असं सर्व हा त्याला एक वेगळी सावळी किंबहुना एक स्पर्श जे विषयाला व्हायला पाहिजे होता ते होताना आपल्याला मिळालं नाही. ती एक वेगळ्या सावटमध्ये ही हा संपूर्ण अधिवेशन हा पार पडलेला आहे. प्रत्येकाला वाटलं चांगलं खातं मिळायला पाहिजे. काही लोक नाराज झालेत आणि निघून गेलेत. खाते वाटपावर दीपक केसरकरांचं वक्तव्य. प्रत्येकाची इच्छा असते मला चांगलं खातं मिळावं. त्याच्यामुळे नेत्यांना सुद्धा प्रश्न असतो की एकच खातं 4 लोकांना कसं देणार, त्याच्यामध्ये कोणाची निवड करायची हे थोडंसं असतं. आता तुम्ही बघितलं ज्यांना मंत्री झाले त्याच्यावेळी काही लोक सुद्धा नाराज होऊन गेले. आता त्याला काय करणार, उद्या मंत्री नाराज झाले तर मग काय करणार. सगळ्यांना सांभाळून मंत्री चालवायला लागतं. पुढची 5 वर्ष चालवायची आहे, त्याच्यासाठी 5 दिवस उशीर झाला म्हणून फार मोठा गहजप करण्याची काही गरज नाही आहे. योग्य वेळेला मागच्या वेळेला सुद्धा आम्ही ज्यावेळेला शपथ घेतली त्याच्यानंतर जवळजवळ 8 की 10 दिवसानंतर वाटप झालं होतं. आम्ही कुठे त्यावेळेला कोणी काय काढलं नाही. आता आम्हाला मोठं बहुमत मिळालं म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेतरी त्रुटी काढली जाते. काँग्रेसच्या मंत्रिमंडळाची आणि पदाचं वाटप एक महिना होत नव्हतं, त्यावेळेला कोणी काय बोलत नव्हतं. आता लोक बोलतात कारण त्यांच्या अपेक्षा आमच्याकडून मोठ्या आहेत.